आज आपल्या कोकण राईडचा दुसरा दिवस आणि आजचा दिवस हा माझ्यासाठी अविस्मरणीय, अतिशय मनोरंजक आणि सुंदर होता आणि तितकाच कठीण जाणाराही होता. कारण कोकणात पहिल्यांदा येणार होतो आणि त्यामुळे कोकणाची काहीच आयडिया नसणारा मी येण्याआधी प्लॅनिंग चुकवून आलेलो. पहिल्या दिवशी गणपतीपुळेमध्ये वस्ती करायचं ठरवलं, पण दुसऱ्या दिवशी मला तब्बल 650 किलोमीटरचा पल्ला गाठायला लागेल याचा विचार केला नव्हता. गणपतीपुळेमध्ये सकाळी उठलो आणि पुढचा मॅप बघितला तेव्हा माझ्या लक्षात आले की आज आपल्याला तब्बल 650 किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. पण मी म्हटलं आता ठरवलेलंच आहे तर पूर्ण कोकण फिरायचं आणि निघालो गणपतीपुळेहून कुणकेश्वरच्या दिशेने. ह्या रोडच्या जर्नीला तोडच नाही, कॉम्पिटिटरच नाही आहे दुसरा कोणता रोड. बघा ना यार, समुद्र आणि आकाशाची भेट येईल. बाबा रे, काय जबरदस्त, खूप सुंदर आहे यार. रत्नागिरीत येऊन मासे खायचे ठिकाण. वाव, उगाच नाही कोकणला स्वर्ग म्हणतात. साखर तल, आंबे कसलं मोहर बघा, आंब्याला कसला आलाय, जबरदस्त. इथे पेरूची बाग आहे वाटतं. पेरू तयार झाल्यावर म्हणजे पिकल्यावर कसा वास येतो, असा वास पसरलाय सगळीकडे. हा हा हा, रत्नागिरीमध्ये आलो. खूप सुंदर शहर आहे रत्नागिरी. लालपरी आज का पोपडी बोलते माझी, बऱ्याच वेळा झाला असं. श्री झरी विनायक मंदिर, वा सुंदर. भाट्टेगाव आहे हा, भाट्टेगाव. या भागामध्ये सगळ्या प्रकारचा रानमेवा आहे. आता मी बघत आलो ना झाडे. आंब्याची बाग आहे, काजूची बाग आहे, करवंद आहे, तर जांभूळ आहे आणि मोहर पण असा भरभरून आलाय झाडांना. आंब्याला भरभरून मोहर आलाय. ही बघा, ही एक बाग बघा तुम्ही, ही आंब्याची बाग आहे. मोहर बघा तुम्ही कसा सोन्यासारखा चमकतोय, असं वाटते का पिवळे मोती झाडाला लागलेत. ते बघा, हो भाई, एक नंबर, जबरदस्त. हा हा, कुणकेश्वरमध्ये महादेवांचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो मालवण देवबागकडे. बराच वेळ थांबलो कुणकेश्वर मंदिराच्या इथे, त्यामुळे आता जरा थोडा स्पीडअप करायला लागेल. असं म्हणतात ना, देवभूमीत किंवा देवाच्या दाराजवळ, देवाच्या जवळ गेलो की मन प्रसन्न होतो.
सगळी चिंता टेन्शन काय असेल ते नष्ट होतं. तसंच माझ्यासोबत घडलं. कारण कुणकेश्वरवर येताना इतका प्रखर ऊन होता की त्याने मी कंटाळलेलो. म्हणजे उन्हामुळे. पण जसा मी एक 10 ते 15 मिनटे थांबलो मी कुणकेश्वर मंदिराच्या इथेच. पण इतकं छान वाटते ना मला आता मी जरी इथनं बोलणंला नॉनस्टॉप मालवणला जा, मालवणवरून डायरेक्ट खोपोली नॉनस्टॉप जाईन मी न थांबता. इतका फ्रेश झालो आहे मी आणि इतकं छान वाटतो आहे ना. महादेवांचं मंदिर आहे, कुणकेश्वर मंदिर आहे. महादेवांनी एक प्रकारे ताकदच दिली मला. बघा ना, वाव. वेळ कमी आहे हे माहीत होतं, पण मी जसं ठरवलेलं की मालवण, देवबाग आणि धामापूर करायचंच, त्यामुळे जास्त वेळ कुठेही न घालवता मी पुढील एक एक टप्पा गाठत गेलो. मालवण पोलीस हद्द सुरू म्हणजे आपण आलोत मालवणमध्ये. आलो आता मेन रोडला. मग अशी कुठून आणला काय माहिती. रस्ते खूप छोटे आहेत, गावाच्या घरांच्या मधोमध निघालेले रस्ते. त्यामुळे समोरून आज आणखी एक जर 4 व्हीलर आली ना तर मग थांबायला लागते. एकदम कट टू कट दोन्ही गाड्या एकसाथ निघतात. ही घरे, हे रस्ते समुद्राच्या मधोमध बसलेले आहेत. कारण दोन्ही बाजूला समुद्र आहे. दोन्ही बाजूला समुद्र आहे ना, या कारणामुळेच मी देवबाग बीचला यायचं ठरवला. आता तारकर्ली बीचलाच जाणार होतो, पण म्हटलं हा थोडा काहीतरी वेगळं बघायला मिळेल आपल्याला. नाही नाही हो हो. बोटिंगला जाताय का विचारत होते ते. नाही तर मग एका साईडला व्यवस्थित गाडी लावा. मालवणमध्ये मी देवबाग बीचवर गेलो. तिथे अर्धा तास मी एन्जॉय केलं, जेवण केलं आणि पुढे निघालो धामापूरच्या दिशेने श्री देवी भगवतींचे दर्शन घ्यायला. देवबाग बीचवरून निघालो आहे आता जाऊयात धामापूर येथे. देवी भगवती मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी. बघलेत मासे खात आहेत. रोड बघा कसले सामसूम. हे जंगलातून रोड गेले ते. रात्रीचे म्हणजे असा कालोख पडल्यानंतर इकडून फिरणं म्हणजे खूप रिस्की वाटतोय मला. रस्ता बंद आहे, पुढे रस्त्याचं काम चालू आहे. खरंच का काय ना, गाडी जाईल एवढा आहे रस्ता. चला ऑफ रोडिंग करू. बंद म्हणता नाही येणार, रस्त्याचं काम चालू आहे. पूर्णपणे तोडला आहे रस्ता, मातीच माती सगळी. मला वाटतं गाड्या इथून येतात जात आहेत. एक 5 किलोमीटर आणि 10 ते 12 मिनिटांचं अंतर राहिलं फक्त धामापूरपासून. आणि आपण आपल्या कोकण राईडच्या शेवटच्या स्टॉपवर पोचू.
धामापूरमध्ये देवी भगवतींचे दर्शन घेतले आणि खोपोलीकडे येण्यासाठीचा मॅप लावला. मॅप मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलातून जाण्यास सांगत होता आणि मीही त्याला फॉलो केले. थोडी भीती वाटत होती, पण न घाबरता तो जंगली रस्ता मी पार केला. पण खरी परीक्षा ही पुढे होती, कारण संध्याकाळ झालेली हळूहळू कालोख होत होता. फुल ऑफ रोडिंग आहे, जंगली रस्ता आहे. हा जो आपली देवी भगवती मातेचं मंदिर आहे ना, त्याच्या साईडने जंगलातून हा रस्ता आला आहे. मॅप दाखवतोय की जंगलाच्या साईड आहे थोडासा आणि पुढून आहे चांगला रोड. गाड्या पण येत आहेत इथून. मगाशी सुद्धा एक 4 व्हीलर आली, आता एक 4 व्हीलर गेली आणि रिक्षासुद्धा आली इकडून. त्याचा अर्थ काय, म्हणजे रस्ता आहे इकडे. आपल्या कोकण राईडचा शेवटचा स्पॉट होता धामापूर देवी भगवती मातेचं मंदिर. आणि आता आपण तिथून निघालो आपल्या घरी, म्हणजे आपल्या खोपोलीला. इथे दाखवत आहेत 8-8.25 तास, पण एवढा वेळ लागला नाही पाहिजे मला. त्याच्या आधीच मला पोचायला लागेल. तर रस्ते चांगले भेटले की मग थोडा पटकन आपल्याला जाता येईल. तर सध्या या आपण तल्याच्या काठावरून येतोय. चांगले रोडच असे आहेत. मी थोडी फास्ट चालवतोय गाडी, कारण कालोख पडायच्या आत मला हा एरिया सोडायचा आहे. इकडे जर कालोख पडला ना तर गाडी असे चालवावं लागेल, कारण नंतर रोड माहीत नाही. या हायवेला जॉईन व्हायचं आहे वाटतं. 1 नंबर काम होईल. घरी जाईपर्यंत असा हायवे भेटला. जेवढा टाईम आहे ना त्याच्या 1-1.5 तास अगोदरच पोचेन जर असा हायवे भेटला ना तर. नाहीतर कदाचित जेवढा टाईम दिला त्याच्यापेक्षा जास्त वेळ पण लागू शकते. आता मजा येईल गाडी चालवायला. लागलोत आपण आता NH66. अरे इथनं लगेच चेंज करायचं आहे. तो कुठे जातोय बघू दे मला. एवढा भारी हायवे सोडून मॅप मला ते जंगलातून पाठवत होता. काय बोलायचं आता. खूप सुंदर मंदिर आहे यार. खारेपाटण. आपला लोणावल्याचा अमृतांजन बीचची आठवण आली मला. असाच जातो. हायवेच्या मधोमध खड्डा आहे एवढा मोठा. त्याला कव्हर पण नाही केलं आहे. वाकणपर्यंत आपल्याला असं चांगलं हायवे आहे. आणि वाकण फाट्यापासून जेव्हा आपण आतमध्ये जाऊ पाली साईडला तेव्हा मग छोटा रोड आहे. 6:30 वाजलेत आणि अजून पण आपल्याला 6 तासाचा वेळ दाखवतो आहे मॅप. खोपोली जायला 6 तास लागतील. मॅपच्या अनुसार 12:30 वाजतील आपल्याला जायला. सुरुवातीला 1-1:15 वाजतील असं दाखवत होता, पण हायवेला जॉईन झाल्यापासून 1 वरून 1 वरून 1:45 आणि आता 12:30 दाखवतो आहे. आताच टाईम कमी दाखवते. 12च्या आत 11च्या आसपास पोचायचा माझा टार्गेट आहे. गारवा वाढला आता इकडे. थंडी जाणवायला लागली खूप. जशी सकाळी आपण निघालेलो ना पहिल्या दिवशी तेव्हा जशी वाजत होती थंडी 6-6:30 वाजता. मला वाटतं 7 वाजता निघालेलो आपण. 7 वाजता जशी थंडी जाणवत होती तशी थंडी आता जाणवते. आणि जसं काल होईल तशी थंडी अजून वाढेल.
लांजामध्ये या फ्लायओव्हरचं पूर्णच काम चालू आहे. त्यामुळे जे चालू रस्ते आहेत त्यांचे पण थोडी दुरवस्था झाले. आपल्या या कोकण राईडचे 605 किलोमीटर कंप्लीट झाले आणि अजूनही 290 ते 300 किलोमीटर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, म्हणजे आपल्या घराकडे जायला. म्हणजे येऊन जाऊन आपण 900 किलोमीटरची आपली राईड झालेली आहे, कोकण राईड. लांजा लागल्यापासून सारखे डायव्हर्जनच आहेत जागोजागी, म्हणजे रस्त्यांची कामं चालू आहेत लांजापासून पुढे सगळे. दुपारच्या प्रखर उन्हामुळे गरम होत होता, खूप घाम येत होता, इतका गरम. आणि आता गारगार, आणि त्यात आता कालोख पडलाय, थंडी वाजते. त्यामुळे आता आपण त्या स्पीडला रस्ता जरी चांगला भेटला तरी त्याच्यावरती नाही चालू शकत, खूप थंडी लागेल. मग गाणी बोलत बोलत गाडी चालवायच्या नादात मॅपकडे लक्षच नाही गेलं आणि सरळ पुढे निघून गेलो. नंतर लक्ष गेला मॅपमध्ये तो दिवस का जायला सांगतो, तेव्हा बघतोय तर आपल्याला एक टर्न घ्यायचा होता, तो मागे गेलो. आता परत फिरलो, पुढे होता एक कटआउट, तो फिरलो. एकदम सुनसान रस्ता आहे, घाट चालू आहे. कोणता घाट तो नाही आयडिया मला, आणि कोणता तरी घाट आहे. हां, मस्त हायवेने गेलो असतो. श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपली बैठकीवालीच आहेत समोरचे गाडीवाले, पण त्यांच्या मागे मागे चाललो मी. ओव्हरटेक करून पुढे जाणार नाही त्यांना, रस्ता सामसून आहे. या अशा रस्त्यांवर आहे ना खरं तर पोलीस चौकी पाहिजे जागोजागी, किंवा फिरती गाडी पाहिजे या रोडवरती पोलिसांची. कशी इथनं गाड्या चालू असतात ना, त्यामुळे. आणि आसपास काहीच नाही मदतीसाठी. वेडी वाकडी वळणेत घाटामध्ये एखाद्याचा अपघात झाला, असं होऊ नये, कोणाच्याही बाबतीत असं होऊ नये, पण झालं असतं त्याला मदत म्हणून काहीतरी पाहिजे. दिवसा नाही, निदान रात्रीचे. दिवसा कसा आजूबाजूचा सगळा परिसर दिसत असतो, रात्रीचे काहीच नाही दिसत. रस्त्यांवरती लाईटी पण नाही आहेत. गाडीच्या लाईटीतनी जेवढा दिसत असेल तेवढंच, त्या पलीकडे काही नाही. आसपास पण कोण दिसत पण नाही. एक गाडी आली. बाबा, हे काका तर चालत मग बॅटरी लावून अशा रस्त्यावरती. आपण ज्या घाटात होतो ना, तो निवली घाट होता. आता इथे मॅपवर दिसतोय निवली घाट सुरू म्हणून, तो निवली घाट असेल नाही, निवली घाटच होता तो. कालोख पडलाय म्हणून मी कॅमेरा बंदच ठेवलाय, जास्त काही दाखवतच नाही आहे. कारण काय दिसणार आहे तुम्हाला, फक्त रोडवरच्या गाड्या, त्यामुळे कॅमेरा ऑनच नाही करत आहे. पेट्रोल पंप दिसला म्हणजे पेट्रोल पंपवरती पेट्रोल पण भरता येईल आणि थोडासा थांबता येईल, हातपाय लांब करता येतील. तुला पेट्रोल पंप पण दिसत नाही, कधीपासून बघतोय मी. एखाद्याचं एकदम लो पेट्रोल असेल तर पंचायत आहे त्याची. माझी आहे तरी पण एक 100 किलोमीटरची रेंज दाखवतोय. ती 100 नाहीच पकडायची, 85-90, 100च्या वर पण जाऊ शकते रोड चांगले आले तर. फायनली पेट्रोल पंप भेटलाय. आता टाकी फुल करू आणि जाऊया नॉनस्टॉप खोपोली. लांजा सोडल्यापासून खूपच खराब रस्ते आहेत, त्यामुळे कंटाळाला, हातपाय दुखायला लागले. म्हणून आता इथे HP पेट्रोल पंपवरती थांबलो. पेट्रोल पण टाकी फुल करून घेतली, थोडे हातपाय मोकळे केले, मग आता निघतो. पेट्रोल भरला गाडीमध्ये, एक 10 ते 15 मिनटं थांबलो, हातपाय लांब केले, थोडासा आराम केला, मग आता परत निघालो आपल्या घराकडे. खूप थंडी आहे आणि रस्ते पण इतके खराब आहेत ना, नको होतं.
सारखे डायव्हर्जन आणि खराब झालेले रस्ते. कापतोय मी, विचार करा किती थंडी असेल. जॅकेट वगैरे घातली तरी पण कापतोय मी अक्षरशः. म्हणजे ते थंडी आणि खड्ड्यांमुळं अंग दुखायला लागलं आहे आणि असं वाटते का गाडी चालूच नाही, इथेच झोपावं. पण तसं नाही करू शकत, फार मानू नाही शकत एवढ्यात. डायरेक्ट घरी जाऊनच थांबणार, मस्त झोप घेणार आहे आज रात्री. वर बघू शकता तुम्ही किती मोठी ट्रॅफिक लागले. त्या चौकापासून इथपर्यंत लांबच लांब ट्रॅफिक गाड्यांची रांग लागले आणि त्यात हे असे खराब रस्ते. त्याने मग नको होतो. रस्ते वगैरे चांगले असतील तर काय नाही वाटत. आणि आपली बाईक गरमी असल्यावरती इतकी तापते का गरमीने नको होतो. पण आता थंडी आहे तर आता तापायची, मस्त थोडी ऊब द्यायची. त्याला बाईकला जायचं जागाच नाही देते, पण त्याला जागा देत नाही तोपर्यंत ही आता गाड्या इकडच्या येणाऱ्या ब्लॉक होतील. इकडे पण ट्रॅफिक होणार. संगमेश्वरमध्ये पेट्रोल भरला आणि त्यानंतर आता पोचलोय चिपळूणमध्ये. सावर्डे गाव आहे. इथे म्हटलं हायवेला जरा गाड्या कमी होत्या, त्यामुळे म्हटलं एक 10 मिनटं इथे थांबतो आणि मग निघूया आपल्या घराकडे. खूप उशीर झाला आहे आपल्याला, त्यामुळे मी काय कॅमेरा चालूच करत नाही आहे. पुढं जायचा प्रयत्न करतो आहे पटापट पटापट. आणि त्यात झालं आहे असं की मान दुखायला लागले माझी. खड्डे वगैरे आणि त्यात हेल्मेट थोडा हेवी पडतो ना, तर मान दुखायला लागले की. इथं मेडिकल बघतोय, मेडिकल पण भेटत नाही. एखादा बाम किंवा मलमपट्टी लावली असते आणि त्यात ती थंडी नको करते. अजून पण 162 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि वेळ दाखवते ते 3 तास. 3 तास म्हणजे आता वाजले 10, पावणे 10 झालेत. 10 पकडा, कारण 5-10 मिनटामध्ये पण थांबणार मी. 10 पुढे 3 तास, 10, 11, 12, 1 वाजणार. ज्या मागे त्या हायवेवरती आपण 1 वरनं 12:30वर आणलेला, अर्धा तास वाचवलेला, आता परत तेवढ्यावरच गेला. असू द्या, काय हरकत नाही. घरी पोचायचंच आहे आपल्याला आज, कुठे मध्ये स्टे करायचाच नाही आहे. आणि पोचणार मी हळूहळू का होईना, थोडा आणखीन उशिरा का होईना, पण पोचणार. मेडिकल भेटला पाहिजे फक्त, मागण्याचं काहीतरी करायला लागेल की आणि हेल्मेट पण काढू नाही शकत सेफ्टीमुळे पण. आणि बाहेर गारवा किती आहे, चेहरा माझा फ्रीज होऊन जाईल जर हेल्मेट काढला तर. नेक्स्ट टाईम जेव्हा अशा ठिकाणी कुठे येईल ना, विंटर जॅकेट स्वेटर वगैरे घालून येणार बाबा, सोबत ठेवायचा, गरज आहे त्याची. थंडीची तर गरज आहेच आहे. पावसाळ्यात जसा कसा आपण पाऊस नसला तरी रेनकोट कॅरी करतो, तसा स्वेटर कॅरी करणंच आहे. उन्हाला सोडून इतर सगळ्या सीझनमध्ये विंटर जॅकेट, रेन जॅकेट दोन्ही कॅरी करणं आहे. बोगद्यामध्ये आहोत आता आपण. फक्त 140 किलोमीटर राहिलं आहे. वाकण फाट्यावरून इंदापूर हायवेला टाटा केला आणि पाली खोपली रोडला जॉईन झालो. आता मी पालीमध्ये आहे. बोलू थोडासा थांबतो, एक 5 मिनटं हातपाय लांब करतो आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. इथून आता अंतर फक्त 38 किलोमीटर राहिलं आहे. काय 1 तासाच्या आत आपण पोहोचू. थंडी खूप आहे इकडे अक्षरशः. बरं मी ते मगाशी एक स्टॉप घेतलेला, तिथे मी जो एक एक्स्ट्रा टी शर्ट होता ना, तो पण मी घातल्यावरती आणि त्याच्यावर जॅकेट घातलं आहे. नाहीतर थंडीने वाट लागली असती माझी. परलीमध्ये आलो आहे आता आणि इथून आता अर्ध्या तासात खोपोलीला पोचेन. आलो आता जवळ आलोत आपल्या घराच्या. 20 ते 22 किलोमीटर अंतर राहिलं आहे फक्त. 21 किलोमीटर राहिले आणि 31 मिनिटं, अर्धा तास. अर्ध्या तासात खोपोली.
1ला अजून 3 मिनटं आहेत आणि आपण पोचलो खोपोली. तुम्हाला जर आपला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा